सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमता आहे त्याच पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुका लागेपर्यंत मुदतवाढ द्या. भगवानदास केंगार, जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा संघ, सांगली. सांगली जिल्ह्यासह राज्यातील 14,235 ग्रामपंचायतची मुदत येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत संपत आहे. तरी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमता आहे त्याच ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुका लागेपर्यंत मुदतवाढ मिळावी. गतवर्षी झालेल्या विधानसभा व चालू वर्षी 1-2 महिन्यात राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात पार पडल्यामुळे याचा ताण निवडणूक आयोगावर पडलेला आहे व पुढील ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्याव्या लागल्या तर प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, मतदार यादी व नवीन मतदार नोंदणी ही सर्व कामे निवडणूक आयोगाला वेळेत पूर्ण करून घ्यावी लागेल व याचा ताण निवडणूक आयोग व राज्य प्रशासनावर येणार आहे. म्हणून निवडणुकीला 8-9 महिने विलंब होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील या सर्व गावगाड्यातील विकास कामावर याचा परिणाम होऊ शकतो व या गावातील विकास कामे थांबू शकतात. म्हणून राज्य सरकार निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. म्हणून राज्य सरकारला व जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की या निवडणुका लवकरात लवकर वेळेत घ्या, अन्यथा निवडणुका लांबणीवर टाकणार असाल आहे. याच सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुका लागेपर्यंत मुदतवाढ वाढवून द्या. त्यामुळे गावातील विकास कामे थांबणार नाहीत व राज्य सरकारचे सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास पुढे गती मिळेल व आहे ती विकास कामे कंटिन्यू पुढे सुरू राहतील. राज्य सरकारने दखल घेऊन एकतरी निवडणुका लवकरात लवकर वेळेत घ्या किंवा निवडणुका पुढे ढकलणार असाल तर आहे त्याच सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ वाढवून द्या. या दोन्ही गोष्टीचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारला एका निवेदनाद्वारे केली आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी भगवानदास केंगार, जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा संघ, सांगली जिल्हा. येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती 14,235 ग्रामपंचायतीची मुदत येत्या या फेब्रुवारीच्या अखेर संपणार आहे. पण राज्य सरकार व प्रशासन या मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासन लावण्याचा विचार करीत आहे. पण राज्यातील सर्व सरपंच बांधवांच्याकडून प्रशासनाला आमची विनंती आहे की मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक न लावता पुढील निवडणुका लागेपर्यंत या राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचा कारभार आहे त्या पदाधिकाऱ्यांना काम करण्यास संधी पुढे वाढवून मिळावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे व राज्य सरकार यांच्याकडेही करणार आहोत. या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर जर प्रशासक नेमला तर पुढील 5-6 महिने किंवा वर्षभर गावातील विकास कामे थांबणार आहेत. गावातील काही अडीअडचणी असतील तर ती कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. यासह अनेक या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने व राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमता या सर्व ग्रामपंचायतींना आहे त्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पुढे मुदतवाढ द्यावी अशी विनंती, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही राज्य सरकारकडे करीत आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.